गुड मॉर्निंग सगळ्यांना. बरेचसे आता विद्यार्थी विचारत होते, सर आता RBI असिस्टंटची मेन्स आहे, आतापासूनच कम्प्युटर करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे. तर माझा एक ऑलरेडी व्हिडिओ आहे राम सरांच्या चॅनलवर, मी सगळं डिटेल सांगितलेलं आहे. पण तरीसे एक छोटं सांगून द्यावं म्हटलं. तर आम्ही कसं करायचं बघा ते सांगून देईल मी. आणि मलाही असं वाटतं ते जर फॉलो केलं ना, खूप छान प्रकारे तुमचं हे असतं बघा. आता तुम्ही बघू शकता मित्रांनो की कम्प्युटरचा हा जो विषय आहे तो सेमच आहे, जसं आता चेंज होणार नाही आहे त्याचं काही. कारण जो टॉपिक आहे तो टॉपिक तसाच राहणार आहे. इट इज अ वन टाईम इन्व्हेस्टमेंट. तुम्ही जर हा टॉपिक एकदा जर केला ना तर नंतर करायची गरज नाही. फक्त त्याचं मग जी काही तुमच्या नोट्स असतील, जी काही तुमची PDF असेल, जी काही तुमचे क्विजेस असतील, तेच क्विजेस फक्त रिवाईज केले एका कमी दिवसामध्ये रिवाईज होतील. सो ही एक वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे. वन टाईम इन्व्हेस्टमेंट करताना प्रॉपरच करा. नाही तर प्रत्येक विद्यार्थी काय करतो, RRBसाठी मग पुन्हा कम्प्युटर करा, RBIसाठी कम्प्युटर करा, किंवा मग इन्शुरन्सचं NICL असिस्टंट किंवा NICL असिस्टंट येतं, त्यालाही कम्प्युटर असतं, त्याच्यासाठीही कम्प्युटर करा. सो आय थिंक दॅट यू शुड नॉट डू दॅट टाईप ऑफ. यू शुड इन्व्हेस्ट ओनली वन्स अँड देन रिवाईज. तर मला असं वाटते एकदाच तुम्ही इन्व्हेस्ट करा. तर कसं इन्व्हेस्ट करायचं बघा, तुम्ही एक 4 ते 5 जणांचा ग्रुप बनवायचा आणि त्याच्यामध्ये ज्याला कम्प्युटरचं नॉलेज आहे ना तर त्याला पण इन्क्लूड करायचं. आता आम्ही कसं करायचो, आमचा 7-8 जणांचा ग्रुप होता. तर मी काय करायचो बघा, मी एक्सप्लेन छान करायचो. तर त्याच्यामुळे मी एक दिवस आधी ना सगळा टॉपिक पाहून यायचो. सचिन अरोरा सरांचा व्हिडिओ पण आणि गौरव सरांचे पण काही व्हिडिओ आहेत, ते पण व्हिडिओ पाहून यायचो. म्हणजे कन्सेप्ट सगळ्या क्लिअर करायचो. पण सुरुवातीला मला एवढं माहीत नव्हतं, पण मी व्हिडिओ बघून ChatGPT बाकी सगळ्या गोष्टी वापरून मी कन्सेप्ट समजून घ्यायला लागलो आणि मला सगळ्या समजायला लागलं. आणि त्याच कन्सेप्ट त्याच रात्री मी माझ्या ज्या काही ग्रुप मेंबर्स आहेत त्यांना एक्सप्लेन करायचो. आम्ही सगळी थेरी एक्सप्लेन करायचो, त्याच्यानंतर MCQ पण एक्सप्लेन करायचो. त्यांच्यामुळे त्यांना कन्सेप्ट क्लिअर व्हायला लागलं. आता समजा MS वर्ड घेतला, MS वर्डमध्ये खूप साऱ्या टॅब्स आहेत. मग त्यात प्रत्येक टॅब्सचं एक्सप्लेनेशन, कोणत्या टॅबमध्ये काय आहे, किंवा मग शॉर्टकट कीज, हे सगळं त्यांना एक्सप्लेन. ह्या डिस्कशनमुळे ना आमचं एक लॉंग टर्म रिटेन झालं, लक्षात राहायला लागलं काय आहे. आणि पुन्हा मग तेच MS एक्सेल किंवा MS PowerPointमध्ये आम्हाला कंपॅरिझन वाईज स्टडी केला. त्याच्यामुळे खूप लक्षात राहिलं. मला असं वाटतं वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे तर तुम्ही डिस्कशन न करायला पाहिजे. आमचं असं एक एक टॉपिक 2 दिवसामध्ये असं झालं. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही काय करायचो, मग जे काही क्विजेस असतात ना, क्विजेस आहेत बघा, तर ते क्विजेस सॉल्व करायचो ग्रुपमध्ये. आणि मग पुन्हा जे चुकले त्याचं डिस्कशन सगळं कन्सेप्ट वाईज गेलो आम्ही. त्याच्यामुळे आमचं एकदम खूप लक्षात राहिलं. आज कधीही एक्झाम आली तर आम्ही अबव 40 क्वेश्चन असतील, 40 मार्क असतील, तर आम्ही 35 तर आरामात घेऊ कोणत्या पण एक्झाममध्ये. इतकं छान आमचं कम्प्युटर आहे. सो मला तसंच वाटतं डिस्कशन तुम्ही करू शकता. वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे. कन्सेप्ट समजून घ्या, त्याच नेक्स्ट दिवशीच त्याचे क्विजेस द्या. एक टॉपिक परफेक्ट करून घ्या. मेमरी टॉपिक आला, सगळं त्याचं फरशाच पाडायचं.